नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 6 जून. 6 जूनचे महत्वाचे आपण 12 प्रश्न पाहत आहोत. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. चला तर मग सुरू करूया आजचे महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता पहिल्या सर्व्हिसेस युनिटी है ना, इन्व्हिटेशनल बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर उत्तर होतं भारतीय लष्कराने जिंकलेले आहे. उत्तर काय? भारतीय लष्कराने जिंकलेलं आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण कालचा प्रश्न पाहिलाय. कालचा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पहिला सर्व्हिसेस युनिटी लक्षात ठेवा, बास्केटबॉल स्पर्धा. तर कोण जिंकले? भारतीय लष्कर. आजचा पहिला प्रश्न, महिला T20 विश्वचषक 26 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये ते करण्यात आलेलं आहे. उत्तर काय? इंग्लंडमध्ये करण्यात आलेलं आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? महिला T20 विश्वचषक स्पर्धा कुठे होणार आहे? इंग्लंडमध्ये होणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. काही त्याबद्दल इतर काही माहिती आपण पाहतोय. काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धांनी विजेते. हॉकी इंडिया लीग 25 पुरुष कर्लिंग लान्सर्स, ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 26 भारत, प्रो रेसलिंग लीग 26 हरियाणा थंडर्स, सॅप अंडर 20 चॅम्पियनशिप 26 बांगलादेश, भारताचा 95 ग्रँडमास्टर अरण्य घोष, थॉमस कप 26 पुरुष चायना, उबेर कप महिला साऊथ कोरिया, रणजी कर्नाटक 25-26 जम्मू आणि काश्मीर, चायनीज ग्रँड प्रिक्स 26 किमी आणि ICC T20 पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारत. ओके, दुसरा प्रश्न आपण पाहतोय मित्र, जगातील पहिले AI आधारित वनस्पती जीनोम संपादन प्लॅनेट जीनोम एडिटिंग प्लॅटफॉर्म कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर आपला देश भारत देशाने ते विकसित केलेले आहे. भारतातील CRRI सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक ओडिशा येथील शास्त्रज्ञांनी प्लांट ओपन सी क्रिप्स, लक्षात ठेवा, CRISPR1 म्हणजे POC1 हे जगातील पहिले AI आधारित वनस्पती जीनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केलेले आहे. हे तंत्रज्ञान हवामान प्रतिरोधक, रोग प्रतिकारक आणि उच्च उत्पादन देणारे पिके विकसित करण्यास मदत करेल. ठीक आहे, जगातील पहिले AI आधारित वनस्पती जीनोम संपादन प्लॅटफॉर्म कोणत्या देशाने विकसित केलाय? आपला देश भारत. आणि कोणती संस्था आहे? सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे पाहायला गेलं की केंद्रीय तांदूळ संशोधन केंद्र कटक ओडिशा येथे हे विकसित करण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, मे 26 मध्ये अन्न व कृषी संघटनेतर्फे मृदा शेतकरी वीर सॉइल फार्मर हिरो म्हणून कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे वल्लुवन यांना ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. वल्लुवन येथील शेतकरी आहेत. ते तामिळनाडूच्या पोलाची जिल्ह्यातील आहेत. FAO ने सॉइल फार्मर हिरो पुरस्कार सन्मानित केले. त्यांनी 11 हेक्टर शेतीत बहुपीक व वृक्ष आधारित शेतीचा यशस्वी प्रयोग केला. वल्लुवन लक्षात ठेवा. अन्न व कृषी संघटनेने मृदा शेतकरी वीर सॉइल फार्मर हिरो म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. चौथा प्रश्न, वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तर पाहायला गेलं तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. काय आहे या कार्डमध्ये? विविध शासकीय योजना लाभांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तेलंगणाची राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा. पुढे पाचवा प्रश्न, ब्रिक्स आपत्ती जोखीम निवारण कार्यकारिणीची बैठक अलीकडे कोठे झाली आहे? लक्षात असू द्या, ब्रिक्स आपत्ती जोखीम निवारण कार्यकारिणीची बैठक अलीकडे कोठे झाली आहे? ठीक आहे, पुरी ओडिशा येथे झालेली आहे. ठीक आहे, ओके. कालावधी आहे त्याचा 3 ते 5 जून 26. उद्देश पूर, चक्रीवादळ,
भूकंप यासारख्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे. आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणे, लोकांची सुरक्षा आणि आपत्तीपूर्व तयारी मजबूत करणे. ओडिशा का चर्चेल चक्रीवादळ व्यवस्थापनातील यशस्वी मॉडेल, वेळेवर पूर्वसूचना, अर्ली वॉर्निंग सिस्टीम, मोठ्या प्रमाणात सुरक्षित स्थलांतर, समुदाय सहभागावर भर. आणि ब्रिक्स कृषी परिषद इंदोरमध्ये होणार आहे 17 जून रोजी, लक्षात ठेवा. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यक्रमाची दुसरी बैठक वाराणसीमध्ये होणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असावं. ठीक आहे, कृषी परिषद इंदोर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची दुसरी बैठक वाराणसी, लक्षात असू दे. पुढे 6वा प्रश्न आपण पाहतोय. भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार कोणता देश बनला आहे? कच्च्या मालाचा लक्षात ठेवा पुरवठा करणारा तिसरा देश तर पाहायला गेलं तर व्हेनेझुएला हा देश आहे. कोण आहे? व्हेनेझुएला देश आहे. राजधानी आहे कार्कस. चलन आहे व्हेनेझुएला बोलिव्हार. खंड दक्षिण अमेरिकेमध्ये आहे आणि निकोलस मादुरो हे त्याचे देशाचे राष्ट्रपती आहेत. ओके, व्हेनेझुएला देश. 7वा प्रश्न मित्र हो, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये होणार आहेत, लक्षात ठेवा. तर भारताचा दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न, उल्हास उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित करून होणारे भारतातील 5वे राज्य कोणते आहे? प्रश्न नीट बघा. उल्हास उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील 5वे राज्य कोणते आहे? तर उत्तर पाहायला गेलं 5वे राज्य सिक्कीम आहे. पहिले राज्य मिझोराम आहे, दुसरे गोवा, तिसरे त्रिपुरा आहे, चौथं हिमाचल प्रदेश आहे आणि 5वं काही आहे? सिक्कीम आहे. मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम. 5वे राज्य सिक्कीम, पहिले राज्य मिझोराम. 9वा प्रश्न, मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? मिशन क्वीन विचारले तर उत्तर आहे त्रिपुरा राज्यात ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्रिपुरा राज्य स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री माणिक सहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी अगरतळा. 10वा प्रश्न, सुमित अंतिलने किती मीटर भाला फेकून नवा जागतिक विक्रम केला आहे? प्रश्न सुंदर आहे. 10वा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 74.82 मीटर भाला फेकून त्यांनी काय केलंय? विक्रम केलेला आहे. नाव काय? सुमित अंतिल, लक्षात ठेवा. या भालाफेकपटूने 74.82 मीटर भालाफेक फेकलेला आहे. 11वा प्रश्न, कोणत्या राज्याने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे? पाहायला गेलं तर छत्तीसगड राज्याने ती सुरू केली आहे. छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000. मुख्यमंत्री विष्णुदेव साही, राज्यपाल रोमन डेक्का, राजधानी आहे नवा रायपूर. ठीक आहे. आदर्श शहर समृद्धी योजना कोणी सुरू केली आहे? छत्तीसगड राज्याने. 12वा प्रश्न, जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 7 जून रोजी तो साजरा केला जातो. नुसार ऑप्शन नंबर किती मित्र हो? 4 ऑप्शन नंबर आहे. उत्तर आहे 7 जून. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, पाण्याचा सातबारा ही डिजिटल प्रणाली विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे काझीरंगा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, संपूर्ण व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिलेला आहे, तयार केलेला आहे. एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. तर आपण आज इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.